शेतकरी बंधूंसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. तर शेतकरी मित्रांना ट्रॅक्टर व इतर अवजारे सुद्धा मिळू शकणार आहेत. तर त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. तर ही योजना आहे राज्य कृषी यांत्रिकरण योजना. विभागाचे नाव आहे कृषी विभाग. याचा मुख्य उद्देश या योजनेचा आहे तर जेथे शेतीमधील ऊर्जेचा वापर कमी आहे आणि अशा क्षेत्रामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकरणाचा लाभ पोहोचवणे हे याचा मुख्य उद्देश आहे. तर शासनाचं धोरण आहे कृषी यंत्र अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे, प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाद्वारे सहभागीदारांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे हे याचं धोरण आहे. तर प्रात्यक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे हाही याचा एक मुख्य उद्देश आहे. तर या योजनेतून खाली दिलेल्या कृषी यंत्र अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात आले. तर ती खाली दिलेली यंत्र व अवजारे आहेत ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर किंवा ह्या ट्रॅक्टर व पॉवर ट्रेलर सोबत जे अवजारे गरजेची असतात ती अवजारे, बैलांसोबत आपण जी अवजारे वापरू शकतो ती मनुष्यचलित अवजारे, प्रक्रिया संच, काढणी पश्चात तंत्रज्ञान, फलोत्पादन यंत्र अवजारे, वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे, स्वयंचलित यंत्रे, भाडे तत्वावरील. तर शेतकरी ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा त्यांच्यासाठी पात्र दिलेले आहे. तर ती आहे शेतकऱ्याचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे 7-12 व 8 उतारा असावा. शेतकरी जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे. म्हणजे SC किंवा STमध्ये असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे. फक्त एकच अवजारासाठी अनुदान एकाच अवजारासाठी भेटणार आहे. कुटुंबातील व्यक्ती नाव जर ट्रॅक्टर असले तर ती बाकीचे जे वस्तू आहेत म्हणजे बाकीचे जे अवजार आहेत त्यापैकी एक अवजार तुम्हाला मिळणार आहे. एखाद्या घटकासाठी लाभ घेतला असला तर आता पुढील 10 वर्ष अर्ज करता येणार. जर एखाद्या शेतकऱ्याने आधी जर ट्रॅक्टरचा लाभ घेतलेला आहे तर ते 10 वर्ष पूर्ण होऊन गेलेली असावीत, नाहीतर ते मिळणार नाही. आवश्यक कागदपत्र दिलेले आहेत. आता ही तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र असणं आवश्यक आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा सगळ्यात आधार कार्ड असणं आवश्यक आहे, 7-12 उतारा असणं आवश्यक आहे, 8 दाखला असणं आवश्यक आहे, खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेत दिलेल्या तपासणी अहवाल तुमच्याकडे असणं आहे, जातीचा दाखला असणं आवश्यक आहे, स्वयंघोषणापत्र आवश्यक आहे आणि पूर्वसंमती पत्र आवश्यक आहे. या सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. अर्ज करण्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी एक माहिती दिलेली आहे. तर यामध्ये असं लिहिलं आहे, प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनींनो, महा-DBT शेतकरी पोर्टल लवकरच पुन्हा उघडण्यात येईल आणि शेतकरी नवीन नोंदणी तसेच कृषी विभाग योजनेअंतर्गत विविध घटकासाठी अर्ज करू शकतील. सन 2025-26 पासून अर्ज मंजुरीसाठी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही कार्यपद्धती अवलंबण्यात येत आहे. यापूर्वी केलेले अर्ज यासाठी ग्राह्य धरण्यात येतील. आता हे सध्या ही वेबसाईट बंद आहे. लवकरच ही वेबसाईट चालू होईल. प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.